मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 मध्ये मी सय्यद फैजान आपल्या सर्वांचे स्वागत करतो। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। नुपूर शर्मा विरुद्ध अखेर यवतमाळ येथे गुन्हा दाखल। भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा हिच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहम्मद एहतेशाम खिजर यांनी मुस्लिम समाजातील अनेक महिला व पुरुषांसोबत काल दिनांक 10 जून रोजी ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्याकडे तक्रार नोंदवली होती व आज 11 जून रोजी मुस्लिम समाजातील एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यामुळे या तक्रारीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा हिच्या विरुद्ध कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। समाज के लोग यवतमाल सिटी पुलिस स्टेशन में जमा हुए। पिछले कई दिनों से नुपूर शर्मा जिसने एक ऐसा स्टेटमेंट दिया, ऐसी डिबेट में वो बैठी कि जहाँ पे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में अपशब्द का इस्तेमाल किया। और ये किसी एक समाज का मसला नहीं या किसी एक देश का मसला नहीं, बल्कि पूरी दुनिया का मसला है। जहाँ जहाँ मुसलमान बसते हैं, मुसलमान के अलावा ये तो हर जाति हर समाज के लिए पैगंबर बना के भेजे गए। अब चाहे कुछ लोग मानते हैं या नहीं मानते हैं, लेकिन हमने कल यहाँ पुलिस स्टेशन में आकर थानेदार से मुलाकात की और उनसे ये कहा कि भाई इसके ऊपर हमको FIR होनी चाहिए। जिसका रीज़न ये है कि अगर इस तरह से जो लोग अपनी ज़बानों को बेतहाशा खोलते हैं और जिस पे कोई लगाम लगाने के लिए कोई तैयार नहीं है, अगर इनके ऊपर FIR दर्ज होंगी, इनके ऊपर केस मुकदमा चलेगा और मुकदमा चलने के बाद में इनको शिक्षा होनी चाहिए। क्योंकि इससे सिर्फ एक समाज ही नहीं बल्कि पूरे देश का नुकसान होता है कि जैसे आप भी जानते हैं कि कई मुस्लिम कंट्रीज़ ने इस देश का जो है प्रोडक्ट इस्तेमाल करने से या किसी और को यहाँ से वहाँ जो नौकरी करते थे उनको वहाँ से निकाल दिया, इस वजह से कि ये उनके ईमान का मसला है। और आप यकीन मानिए कि जब हम बच्चा पैदा होता है तो उसको ये सिखाते हैं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, यानी अल्लाह एक है और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके नबी और पैगंबर है। जब हमारे ईमान का ये जुज़ है तो उसको हम कैसे छोड़ सकते हैं? ये एक ऐसा मसला है कि जिसके ऊपर हर मुसलमान अपनी जान भी गंवाने के लिए तैयार है। और नुपूर शर्मा जैसी एक वाहियात औरत अगर बैठकर अगर स्टेटमेंट दे दे और पूरे देश को अगर वो भट्टी यानी दंगे की आग में झोंक दे, तो ये कहाँ की बात हुई? अभी उसको तो जो है बीजेपी की प्रवक्ता थी, उसको निकाला गया, लेकिन हमारा ये मानना है कि उसको कड़ी सज़ा होनी चाहिए ताकि इस तरह की जो बयानबाजी करते हैं और देश में जो अशांति फैलाना चाहते हैं उन पर भी कहीं तो भी ये रोकथाम लगे। दिनांक 26/5/2022 रोजी टाइम्स नाव या वृत्तवाहिनीवर द न्यूज आर या एका चर्चासत्रामध्ये दिल्लीतील भारतीय जनता पक्ष यांची राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा हिने जे वादग्रस्त वाक्य मोहम्मद पैगंबर संबंधी केलेलं होतं त्याबद्दल यवतमाळ शहरामध्ये जनतेमध्ये त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे खूप एक रोष निर्माण झालेला होता। यवतमाळ शहरातील सर्व नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि सोबतच एका शिष्टमंडळाने काही तक्रारकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची रीतसर तक्रार दाखल केलेली आहे। आज SP साहेब यवतमाळ यांच्यासोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। त्यांनी अनेक कायदेशीर बाबीवर प्रकाश टाकला, सर्व लोकांनी आपापली मतं मांडली आणि सरतेशेवटी जेव्हा सर्व लोकांचा एक रोष त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या विरुद्ध होता आणि त्यांच्यामुळे ज्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांनी एका जातीय तणाव किंवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, जेणे इतकंच नाही तर जे पूर्ण देशामध्ये एक जे असुरक्षित वातावरण जर निर्माण झालेलं आहे त्याच्याकरिता या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांचं एक द्वेषपूर्ण असं जे वक्तव्य मोहम्मद पैगंबर संबंधी होता त्याबद्दल आज आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। बांधवीचे कलम 153A आणि 295A अंतर्गत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले। इतकेच नव्हे तर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता सर्व समाजातील सर्व लोकांनी सर्व स्तरावरून राष्ट्रीय एकात्मतेसाठी हातभार लावावा असं देखील आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे। आणि यवतमाळ शहरातील जनतेने या निंदनीय घटनेचा निषेध शांततामय मार्गाने, संवैधानिक मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने केल्याबद्दल
पोलीस प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक असे केलेले आहे. इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजातर्फे देखील पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आणि यापुढे जेणेकरून भारत देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला खिंड पडू नये किंवा धोका निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाकडे अशी देखील विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी अशा व्यक्तींविरुद्ध एक कठोर कारवाई किंवा कठोर पाऊल उचलावे अशी देखील विनंती करण्यात आलेली आहे. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.